याला सकाळ सकाळ उठून बघितलं तर याला इथं वेगळंच काहीतरी चाललंय. दादा चाललाय झाडा आणि मम्मी खालून. मला वाटलं काय हानी ते विनीती काय यायला, पण नंतर जवळ गेलं ना तर आपल्याला विषय कळाला. ते विषय असा होता की आपल्या काय झाला होता, पाऊस झाला होता, त्याच्यामुळे नाही राहिलं सरपण. यायला म्हणलं मग काय चढला झाडावरून काढलं सरपण. जाऊ दे म्हणलं, ते सरपण काढतच राहते, आपण आपल्या गुरांचं उरकून घेऊ. काय गायांना पाणी बिणी पाजून आपण टाकली बांधून. मग काय त्याच्यात एक रील बनवायच्या ना 4 बारे ते वासरू हातातून पडलं, 5 बारे पळवलं असं आपल्याला पाडून. त्यांनी 5-6 बारे ते पळून गेलं असं. त्याला धरता धरता पार राखीन वाली होती. जाऊ द्या म्हणलं वासरूचे पळणार, जाऊ द्या म्हणलं वासरू तर पळालं, आता घाम निघलाय, चला आता पोहायला. मग काय डायरेक्ट आलो आपण आपली एरिया पोहायला. बारकालीन बरकालीन सगळेच पोहायला निसते, राडा निसता पोहायला. जाऊ दे म्हणले काय बारकाले तरी कधी पोहायचे, ते बी शहरावरून आले होते, काही विषय नाही. त्याच्यात दुपारी तुम्ही बघताय वातावरण ते एकदम भयानक झाले. वातावरण तर भयानक झालंय. म्हणलं आता काय करायचं, आता गुरांचं खायला कसं करायचं. परत पाऊस दिवस आला तर परत मग अवघड. चला म्हणलं आधी जाऊ आपण आपली होंडा काढू आणि डायरेक्ट जाऊ गुरांना खायला आणायला. इथं आलो आपण डायरेक्ट कडवाळात. आपलं थोडं लिंबून कडवाळा शिल्लक होतं, एवढं आपल्याला कापून न्यायचं होतं. मग काय इळा आणि आपण डायरेक्ट हजर झालो त्या कडवाळाच्या वरात पटापटा आधी कडवाळ कापून घेतलं. त्याच्या नादात पाऊस बी आला होता, त्या व्हिडिओ काढायच्या नादात. जाऊ द्या म्हणलं आता एकच पिंडी घेऊ आणि निघू डायरेक्ट घरी. काय आता पाऊस बी आला होता आणि वाहर तर तुम्ही विचारत नका, असलं भयानक सुटलो होतं. त्याच्यात आपला रस्ता बी असला क्वालिटी नाही जायला. पाऊस बघा नुसता मोकार पाऊस, इतका पाऊस म्हणजे आता पहिल्यांदा आपल्याला एवढा मोठा पाऊस झालेला आहे. सगळीकडे नुसतं पाणीच पाणी, नुसतं पाणीच पाणी. तो बोललं जाऊ द्या आता काही विषय नाही, आपण भिजू, तुम्ही झोपा.